तिसरा सामना बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा वर्सेस यश 11 सावेंद्रा आणि चौथा सामना TGC सरवली वर्सेस हर्षित 11 टेमगरपाडा. आणि त्यानंतर एक प्रेक्षणीय लढत केली जाणार आहे. जिल्हा परिषद आंदोळी गट आणि जिल्हा परिषद आमने लुणाड. आणि त्यानंतर पुढचं वेळापत्रक तुम्हाला उद्या नक्कीच कळवलं जाईल. तर सौरभ पाटील आणि अनिकेत शेलार हे दोन फलंदाज सुरुवात देतील NK खांडवळ या संघाला. उद्याचं रिपोर्टिंग टाइम 8:30 वाजता SSK 11 आणि प्रांशी 11. राहुल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. ॲज एक्सपेक्टेड पहिलं षटक राहुलचंच नेहमी आपण पाहिलेलं आहे. स्ट्रायकर साईडला आहेत सौरभ पाटील. पहिला बॉल. सुरुवात या षटकाची अवांतर धावेनं झालेली आहे. NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाने आज चांगलाच खेळ सादर केला. हार्डलक टीम मायरा 11 भादवड. चांगला खेळ तुमच्या वतीनं झाला, पण काही सुधारणांची आवश्यकता आहे किंवा काही गोष्टी तुमच्या वतीने नाही घडल्या, त्या पुढच्या स्पर्धेत घडतील अशी अपेक्षा आपण ठेवूया. राहुलच्या षटकाची सुरुवात वाईट बॉलनं झाली. स्ट्रायकर साईडला आहेत सौरभ पाटील. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी प्रयत्न चुकलेला आहे. वेग भन्नाट आहे गोलंदाज राहुलकडे. त्यातल्या त्यात तो बॉल बाहेरच्या दिशेने चांगल्या पद्धतीने रोटेट करतोय. ही एक निपुणता आहे, एक कौशल्य आहे राहुलचं. आणि त्या वेगासमोर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न सौरभ पाटील यांचा थोडासा चुकलेला आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, त्यामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न सौरभचा राहुलच्या समोर. पण आता राहुलने सुद्धा त्या चॅलेंजला एक्सेप्ट करत असताना चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवलाय. फुलटॉस बॉल हा नो आहे आणि त्या बॉलवर तगडा प्रहार करताना बॉलला डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर पाठवलाय. कडक बेधडक षटकार. व्हॉट अ स्टार्ट बाय NK खांडवळ. आणि मला असं वाटतं ही मेहनत सौरभची नाही आहे, ही मेहनत राहुलची आहे. कारण राहुलने तर फुलटॉस दिला, तो ज्युसी फुलटॉस होता आणि यात चुकीच्या अपेक्षेमध्ये फलंदाज सौरभ होता आणि त्यांनी त्या संधीचा फायदा उचलला. पुढचा बॉल फ्री हिट. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याचा उद्देश. आउटफील्ड थोडी सो आहे. मोनीसचा वेग भन्नाट आहे. एकाच अक्षरमध्ये त्यांनी थ्रो केला बॉलिंग एंडला. तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण झाला. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाहीयेत. 2 धावा मिळते. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे सरकून पोहोचते आता 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अनिकेत शेलार. मागच्या सामन्यामध्ये अनिकेतला चांगला खेळ देता नाही आला. पुन्हा एकदा संधी मिळते जेव्हा तुमचा संघ जिंकतो नॉकआउट स्टेजमध्ये. स्वीप केलंय पण बॉल मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 30 सर्कलच्या आतमध्ये. थ्रो बॉल बॅटिंग एंडला. तोपर्यंत पूर्ण होते एक धाव वाढून धावसंख्या पोहोचते 11. प्रत्येक बॉलवर धावा गोळा व्हायलाच पाहिजे, तोच इंटेंट आतापर्यंत NK खांडवळच्या फलंदाज सौरभ पाटीलचा राहिलेला आहे. पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला आता अनिकेत शेलार पोहोचत आहेत. चेंडू संपलेत या षटकातले एकंदरीत 3 चेंडू नंतर एक चांगली सुरुवात. नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाची. 2 तगडे संघ, आजच्या दिवसातील 2 सर्वोत्तम संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. उद्याच्या फेरीत क्वालिफाय करण्यासाठी हा फाटेड स्ट्रोक आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण थोडंसं अंतर कमी पडलं. अनिकेत शेलार यांची खेळण्याची इच्छाच नव्हती जवळपास असंच दिसलंय आणि आता त्यांचा जीव भांड्यात पडला असावा. कॅच होती, बॉल हवेत होता पण मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडा दूर होता. सोहम पोहोचेपर्यंत वेळ निघून गेली होती. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पुनरागमन होते एका चुकीनंतर गोलंदाज राहुलचं. स्ट्रायकर साईडला फलंदाज पोहोचतात पुन्हा एकदा सौरभ पाटील यांच्या वतीनं एकमेव षटकार आतापर्यंत खेचला गेला NK खांडवळसाठी. बॅकलिपचा वापर करण्याचा मोकाच मिळत नाहीये. बॉटम हँडचा वापर करून बॉलला खेळलंय मिड विकेट आणि मिडॉनला. त्यांचा इंटेंट होता हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा पण वेग चांगलाच आहे गोलंदाजी करताना राहुलकडे आणि त्याच वेगावर आपली उपलब्धी संघामधली सिद्ध करत असताना आतापर्यंत षटक चांगलं सांभाळलेलं आहे राहुलने. धावसंख्या 13 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगली स्टार्ट, पॉझिटिव्ह स्टार्ट, अटॅकिंग स्टार्ट NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाची. आपण बार पुन्हा एकदा चूक झाले. एक्स्ट्राचा विचार करावा लागेल. आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय पण आजचा हा सामना शेवटचा आहे आणि या सामन्यात जर एक चूक झाली आपण मग उद्याच्या अंतिम लढतीसाठी मुकणार आहोत. म्हणूनच वेगळ्या पर्यायांचा विचार करताना थोडं त्यावर
पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. चूक झाली तर मग भुर्दंड तुमच्या सोबत तुमच्या संघाला बसतो. येतोय हा शेवटचा बॉल डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. NK स्पोर्ट्स कांडवळ संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चला लगेच नवीन बॉलर यूज करायचा कारण दुसऱ्या इनिंग मध्ये रिग्नेश 11 रानळ या सगळ्या खेळायचे. चला 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 16 झाले. पेनल्टीच्या 2 धावा मोजून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. कुणाल सेकंड ओव्हर कुणालची ओव्हर द विकेट. टिकवतोय तो नेहमी आपल्या कॅप्टनवर जो विश्वास आहे तो नेहमीच टिकवण्याचा प्रयत्न कुणालचा राहिलेला आहे आणि कॅप्टन सुद्धा सातत्यानं कुणालवर त्याच वेळी विश्वास ठेवतो ज्यावेळेस राहुल थोडीशी चूक करतो आणि म्हणूनच कुणालच्या या षटकाची सुरुवात डॉटने झालेली आहे. आपल्या कामगिरीचा ठसा आपल्या संघाच्या धावफलकावर उमटवण्याचा प्रयत्न कुणालचा. पहिला बॉल डॉट आलाय. विकेट जितके महत्वाचे आहेत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तितकेच जास्त डॉट बॉल. शफल झाले होते पण बॉलची रेंज बॉलची पिचिंग त्यांनी ओळखली आणि बॉल जाऊ दिला, अटेंड नाही घेतला. येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वाढते धावसंख्या 17. ऑल इज वेल. गेम प्ले चाललाय सध्याच्या घडीला NK स्पोर्ट्स कांडवळ या संघासाठी. दोन्ही फलंदाज विकेट वाचवून आपल्या संघाची साथ देताना पाहायला मिळालेत. मोठ्या धावसंख्येकडे जाण्याचा ते प्रयत्न करतायत. हो यावेळेस फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ आमचा मॅजिकचा. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. 1 to 4 चौकार. षटक थोडंसं गडबडते. सकाळपासून जे 2 संघ अजिंक्य राहिले होते आता एक संघ जिंकणार आहे, एक संघ हरणार आहे आणि त्यामुळे पराभूत होणं कोणाला पसंत पडत नाही. कमी पडतात तुमचे प्रयत्न. पण आता पाहूया आता फलंदाजांचे प्रयत्न आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगले राहिलेले आहेत. एकंदरीत आपण जर खेळ पाहिला फलंदाज सौरभचा तो खरंच कमिटमेंट त्यांची 100% राहिले धावफलक पुढे नेण्यासाठी. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक पण तितका फायदा नाही होऊ शकणार. बॉल स्ट्रेट लॉंग ऑफला थ्रो दूरवरच्या एंडला केलाय सोहमने आणि तोच निर्णय कदाचित त्यांचा चुकलेला आहे. मिळतात या 2 धावा. NK स्पोर्ट्स कांडवळ या संघाला. धावसंख्या पोहोचते 23 वर. जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत सौरभ पाटील यांचंच राहिलेलं आहे. आतापर्यंत या पहिल्या 2 षटकांमध्ये ज्यांच्या वतीने 1 षटकार 1 चौकार आलाय आणि कॉन्ट्रीब्युशन मिळालंय 16 धावांचं. 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन एक हाती सौरभ पाटील यांचं मिळालेलं आहे NK स्पोर्ट्स या संघाला. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. कुणाल पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगचे. 30 या सर्कलच्या आतमध्ये धावण्याची गरज नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल फाईन लेग क्लिअर करेल. चौकार. 4 धावा. आता गणेश दादांना ओमकार सुद्धा सहकार्य करत आहेत आणि सोबत संदेश तर आहेतच जे स्वतः वाद्यवृंद कलाकार आहेत. धावसंख्येचा वेग वाढतोय जो थांबण्याचं नाव घेत नाही. धावसंख्या 27-27. पुढचा बॉल कुणालचा. वाईड यॉर्कर साठी तो प्रयत्न होता. विघ्नेश 11 राहणारचे दोन्ही खंदे गोलंदाज
थोडेसे महागडे ठरलेले आहेत. पहिलं षटक जे राहुलचं होतं 14 धावांचं विकेटचा रकाना त्यांचा रिकामी, आणि त्यानंतर आता कृणालचं हे षटक आतापर्यंत आपण जर पाहिलं ज्यामध्ये 2 चौकार आलेत आणि एकूण 12 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. कृणाल आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, आणखीन एक एक्स्ट्रा, आणि आता फिल्डिंग टीमने DRS कॉल केलेला आहे. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल आणि फिल्डिंग टीमने DRS कॉल केला. 3 भयासर या ठिकाणी पोहोचतील आणि तपासतील या घटनेला, धीम्या गतीनं पाहतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील, आणि त्यांचा निर्णय येतोय फेअर बॉल आहे. तर DRS सक्सेसफुल बाय टीम रिग्नेश 11 रहाणाळ. डॉट बॉल येतोय. नक्कीच सर, एक्स्ट्रा धावा दिलेल्या आहेत त्या काढायच्या देखील आहेत, बनवायच्या देखील आहेत. तर मग या एक्स्ट्रा धावा जे चाललेल्या आहेत त्यांना थांबवणं फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज कुणाल सध्या थोडेसे एक्स्ट्रा धावा येत आहेत त्यांच्या षटकामध्ये. शेवटचा बॉल कुणाल, हे डॉट बॉल साठी आणि विकेट टेकिंग परफॉर्मन्स साठी ओळखले जातात. आणि आता आजच्या दिवसातला 6वा झेल मोनिशने टिपलेला आहे आणि विकेटचा शोध घेतला जातो. पहिला धक्का NK स्पोर्ट्स खांडवळ. सौरभ पाटीलचा खेळ संपला. मिळालेले आहे आणि अतिशय सुंदर अशी झेल देखील पाहायला मिळाली. सुपर असा लाईट आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट जास्तीत अपलोड व्हिडिओज नेहमी करत असतात आणि हॅट्रिक असो षटकारांची किंवा 6 मध्ये 6 चेंडू षटकार असो, विकेट हॅट्रिक असो, उत्कृष्ट कॅच असो स्पर्धेतील, ते देखील ते कव्हर करत असतात आणि लगेचच अपलोड करत असतात त्यांच्या चॅनलवर आणि एन्जॉयमेंट करताना. म्हणूनच प्रेक्षक आणि भरपूर त्यांना बघत असतात त्यांच्या चॅनेलवर. आणि नक्कीच आज आपण म्हटलं की शेवटचा मॅच आहे तरी देखील भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे सध्या तरी आपण पाहतोय. सकाळपासून 10,517 लोकांनी ही स्पर्धा बघितली आहे यूट्यूबच्या माध्यमातून. सोहम महत्वाचे 2 षटक राहिलेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 28 धावा 28. सोहम आला षटक क्रमांक 3. स्लॉगर आहेत आणि इथून हिटिंग जास्त पाहायला मिळेल. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल का पाहूया आपण. राईट मोर द विकेट, फास्ट अँड च्युरियस आपण पाहतोय. एकदम लेंथ लाईन चांगली होती आणि तिथे पाहतोय की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते सोहमच्या माध्यमातून. पहिली धाव आली सिंगल. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. खेळपट्टीवर आपण पाहतोय अनिकेत शेलार आणि आदित्य वाकडे पाहतोय. आज दोघांनी नक्कीच चांगला क्रिकेट खेळलाय. एका बाजूला सोहम आहे तर दुसऱ्या बाजूला आदित्य वाकडे पाहतोय आपण. महत्वाचा मॅच. राईट हॅम ओव्हर द विकेटने. ओ हो सॉलिड बॅटच्या स्लॉट मध्ये आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर आदित्य वाकडे स्पेशल षटकार पाहतोय आपण. अगदी ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याच्यावर बरसलं गेलं तिथे आदित्य वाकडे आपण पाहतोय. ऑन फायर नाव डगआउट मधूनच सेट होऊन आले होते. ज्या प्रकारचा हा स्ट्रोक बनवला गेलाय आणि अगदी चौदरपाडा गावातून आलेला हा खेळाडू आहे आणि या चालू अंगामध्ये 6 फायनल त्याच्या संघाने जिंकलेले देखील आहेत. कम्मालीचा क्रिकेट, जिद्द क्रिकेट पाहतोय आपण मैदानाच्या मध्ये. हम भी किसी से कम नाही आहे. पुढचा चेंडू सोहम थोडासा दबाव आलाय या षटकामध्ये. ओ हा चेंडू पाहतोय की अगदी वाईट यॉर्कर चेंडू टाकलाय. कमबॅक नो चान्स. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. अतिशय सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळाला. सायंकाळ झाली आहे, एक चाय सुस्ती बघाय ओमकार शेट्टीचं म्हणणं आहे, म्हणून लगेच सर्वांना चाय देणे मागवलं. थँक्यू ओमकार.
धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण 35 धावा, 35 रन. आदित्य सज्ज होत आहे, पुन्हा एकदा समोर खेळले, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, क्षेत्ररक्षक पोहोचला गेला. आता हा रनआउटची संधी होती, गोलंदाज सोहमला हा चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जाते, अगदी वेगाने दुसरी धाव पूर्ण केली आहे. थोडस लेट थ्रो आणि कलेक्शन झाला नाहीये, त्याचं कारण 2 धावा पूर्ण आहेत. भरपूर संधी होती रनआउट करण्यासाठी तिथे. सोहम धावा खर्च झालेत आणि एक चेंडू डॉट देखील आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फुलटॉस होता, फायदा घेता आला नाहीये. गलीमध्ये चेंडूला फील्ड केला जातो, तोपर्यंत एक सिंगल धाव आदित्य वाकडेच्या बॅटमधून येतोय. सिंगल डबल क्रिकेटची लाईव्ह प्लॅन आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ज्या आहेत सिंगल डबलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक मात्र मोठा फटका आला होता आदित्य वाकडेच्या माध्यमातून. अनिकेत शेलार आज 3 चेंडू 2 धावा फक्त आलेल्या आहेत, एक पिंच हिटर आहे. राईट हॅम ओव्हर द विकेटने शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटच्या बॉलला एक चांगला स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, फिल्डिंग चांगली आहे, सर्व गोष्टी चांगल्या पाहायला मिळाल्या. मात्र थ्रो थोडंसं वाईट आलाय, कलेक्शन करू शकले नाही तिथे यशराज. आणि 2 धावा अगदी कंप्लीट पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आणि आता म्हणू शकता की एक धावसंख्या चांगली उभारलेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीवर धावा 38 धावा, 38. धावा धावपलकावर झालेल्या आहेत. अजूनही आपण पाहतोय की 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये जर 10+ धावा जरी आल्या तर सायंकाळचं क्षेत्र आहे, थंडगार हवा देखील सुटली है. मात्र ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला यह मुकाबला है. थोडासा करेक्शन केलेला आहे. नक्की 40 धावा या षटकामध्ये 12 आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये राहुलने 40 दिल्या होत्या, कुणालच्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. आणि आता आणि पॅनल्टीची 2 धावा ऍड केलेल्या आहेत आणि सोहमने 12, टोटल 40 धावा. अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट ऑपरेटर सांगत है हम भी किसी से कम नहीं है. 2दाची पॅनल्टी बसली आहे. पहिलं षटक ज्यावेळी हाताळलं गेलं, पहिल्या बॉलवरती वाईट, नोला 6, 8 झाल्या. त्यानंतर 2, 10, त्यानंतर 3 सिंगल 14, त्यानंतर एक वाईट 14, 2 रन पेनल्टी 16, सेकंड ओव्हर आल्या 12, 16 नी 12 28 आणि थर्ड ओव्हर आलेत 12 40. ओके, ऑल क्लियर. चलो अभी ठीक कर देता हूँ. नाउ बॅक टू क्रिकेट. जाऊयात आपण मॅच मध्ये. सामन्याची करूया सुरुवात. 3 ओव्हर रन झालेत धावफलकावरती 40. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी. आणि पुन्हा एकदा सांगतोय 38 स्कोर आहे, 2 रन पेनल्टी ऍड करून 40 झालेत. मॅच ऑन. करूया सामन्याची सुरुवात. चेतन तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. चौथ्या षटकाला सुरुवात. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नक्की तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. फलंदाज पोचलेत की नाही ते बघायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. आणि बॅटर ओ युटी आउट. लालच बुरी बला आहे. लालच मध्ये आले होते तिथे दुसऱ्या धावेच्या आणि नक्कीच तिथे विकेट गमावला गेलाय. चेतनने सुरुवात अगदी चांगली केली आहे. पुलटा चेंडू नक्कीच टाकला, मात्र त्याच्यावर फायदा इथे घेता आला नाही फलंदाजांना. त्याच्यावर आलेला रनआउट प्लस 1 धाव आली आहे. धाव संख्या 41 धावा. फिल्डिंग, कमालीचा थ्रो पाहायला मिळाला आणि चेतन गोलंदाज याचं कलेक्शन प्रॉपर राहिलेलं आहे. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. जबरदस्त जबरदस्त आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळत आहे. 3 अँगल मध्ये ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. 3 कॅमेरे लावलेले आहेत. आणि अजून एक चांगला चेंडूचा आपण पाहतोय खेळ झालेला आहे. त्याच्यावर आलेली ही एक धाव आपण पाहतोय. कुठेतरी आता शेवटच्या षटकामध्ये कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळतोय. असं वाटतं की अंडर 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला गेला इथे.
रिग्नेश इलेव्हन राणा टीम एक क्लिअरिस्टिक टीम आहे भिवंडी इमर्जिन या क्रिकेटच्या माध्यमातून. आज तब्बल 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्याच्यातील शेवटचे 2 संघ आमनेसामने खेळताना आपण पाहतोय. आजची संध्याकाळ कोणत्या संघाच्या नावावर राहील येणाऱ्या काही क्षणातच माहिती मिळेल. मात्र यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा शाहरुखाने चित केलाय फलंदाजाला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत आहे. नक्कीच धावांचा जर विचार केला तर 42 धावा धावफलकावर एखादा मोठा फटका एक्सेप्ट टार्गेट होऊ शकतो संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. हा चेंडू चांगला आहे समोर उडवल्या चेंडूला क्षेत्ररक्षक मनीष आहे मात्र चेंडू थांबणार नाहीये. येते चौकार. पनिश खराब चेंडू टाकला होता गोलंदाजाने आणि नक्कीच त्याच्यावर आलेला हा चौकार पाहायला मिळाला. प्रयत्न देखील चांगले राहिले होते मात्र जो फटका आवश्यकता होता तो मिळाला आहे. आणि धावसंख्या तर धावफलकावर 46 धावा 46. येणारा अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही विचार करत असेल फलंदाज आपण पाहतोय पियुष की एखादा अजून एक मोठा हेलिकॉप्टर उडवलाय. आता क्षेत्ररक्षक आहे सो पाहत राहील. चेंडू अगदी टॉस बॉक्स मध्ये येतोय. हाय हँडसम षटकार. राहिले तिथे सोहम चेंडू अगदी सीमारेखा बाहेर जाताना पाहायला मिळाला षटकार. 10 का दम पाहायला मिळाला. पियुष ऑन फायर नाव महत्वाच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करताना फुलटा चेंडू फुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार येतोय षटकार. वरतून देखील आलाय करेला ऊपर से नीम चढा. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. अगदी खराब चेंडू दिवसभराची मेहनत होती आणि दिवसभरामध्ये टाकलेला हा खराब चेंडू चेतनचा पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला असा माहिती मिळते. मात्र आता तिसरे पंच पाहत आहेत चेक केला जाईल. दुसऱ्या अँगलने चेक केला जात आहे. अगदी काय घडले ती माहिती नक्कीच पोहोचेल. षटकार आलेला आहे. 3 अँगल आहेत. तिन्ही अँगल मध्ये चेक केला जाईल. साईडच्या अँगल मध्ये बघितलं तर चेंडू अगदी बॅटच्या रेंज मध्ये आला होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे षटकारच मिळेल इथे. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 58 धावा 58 एक्सेप्ट टार्गेट पाहायला मिळत आहे. गोलंदाजांची झोप उडवणारा परफॉर्मन्स सध्या पाहता आपण मैदानामध्ये पियुष पाटीलला मागच्या 3 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकार देखील पाहायला मिळाला. तर टोटल धावसंख्या झाली आहे 58 धावा आणि 59 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे 24 चेंडूमध्ये. NK स्पोर्ट खांडवाल संघाच्या माध्यमातून या धावा कोणत्या प्रकारे बनवल्या जातील की चांगली गोलंदाजी करतील NK स्पोर्ट खांडवाल की रिग्नेश इलेव्हन राणाल ज्या संघाचा दबदबा राहिलेला आहे भिवंडी इमर्जिन क्रिकेटमध्ये तो संघ पुन्हा एकदा एखादा नवीन रेकॉर्ड बनेल का आणि अगदी फायनलमध्ये दाखल होईल का. येणाऱ्या 24 चेंडूचा खेळ पाहणं फार महत्वाचं आहे. म्हणून मी थांबतो. पाहत रहा युवा नेते चषक 2026 पहिला दिवस पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. आणि आपले आयकॉन कॉमेंटर आपण म्हणूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकार शेडे आपल्यासोबत जुळतात कॉम बॉक्स मध्ये.
थँक्यू सो मच. संदेश पाटील भिवंडीकर यांचा आवाज आपण ऐकत होतात. आपला भिवंडीकर म्हणून संदेश दादाची ओळख आहे. थोडासा मायक्रोफोनला आवाज जर नॉर्मल. टार्गेट सेट झालाय. अप्रतिम बॅटिंग पहिल्या डावात झाली आहे. मिळवणं गमावणं हे सोपं असतं, कठीण असतं ते निभावणं, सांभाळणं, जपणं आणि साथ देणं. भाळणं खूप सोपं, त्यानंतर सांभाळणं ज्याला जमलं तो आयुष्य जिंकला. आणि आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणसंग्रामात ज्याला संघर्ष करता आला तो योद्धा. आणि आता युद्ध या ठिकाणी सुरू होतं आणि ऑनस्क्रीन तुम्ही पुष्पराजला पाहत होतात. चला बी फास्ट, चेस तुम्हालाच करायचाच वेळ होईल. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. राहुल आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंग ट्रॅकवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय भावेश. येणारे 24 बॉल लिगल टाकले जातील. त्याच्यावरती टार्गेट एन के खांडवळनं जे उभं केलंय ते दमदार आहे. बॅटिंग घेतली वाटायला आल्यानंतर 58 या मॅचमध्ये त्यांनी उभारलेत. भावेशजी ठाकरे एक युवा नेतृत्व पुरस्कृत युवा नेता चषक आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर असं हे आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळतं. थोडाच वेळात आता मॅचची सुरुवात या ठिकाणी केली जाईल. ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेले टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक लेजंड भिवंडी खारबावचे मोनीजी तरे. मोनीश दादाचं देखील करू आपण सहर्ष हार्दिक स्वागत. दादा सध्या गोल्डन मॅन आहे. मॅच ऑन, सामन्याची होतीये सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. ऑल द बेस्ट करूया दोन्ही टीमला. राहुल भावेश ही ओपनिंग पेअर तुमच्या समोर. आज अतिशय चांगली साथ संदेश दादांना मला दिली, त्याचा आभार. मनीष पाटील यांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकला. उद्या देखील दोन्ही समालोचक तुमच्यासोबत जोडले जातील. बॉलिंग ट्रॅकवरती आमने लोणारच्या क्रिकेटचा गोलंदाजीतला मॉडर्न डेचा महाराजा, त्याचं नाव आदित्य वाकडे. त्याचं नाव जरी वाकडे असलं ना, त्याची गोलंदाजीची लाईन एकदम सटीक आणि सरळ आहे. आणि वाकडे तयार झाला बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज राहुल भावेश. पॉवर प्लेमध्ये आदित्य वाकडेच्या लेंथ लाईनला ब्रेक करणं खूप गरजेचं असेल. इथे स्ट्रायकर बॅटर्सला ॲज अ ओपनर आल्यानंतर स्टार्ट्स तुम्हाला चांगला द्यावा लागेल. मॅच ऑन, गेम ऑन. सामन्याला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल मिड ऑनच्या अगदी बाजूला, शॉर्ट मिड विकेट उभा. सलामीची जोडी, टार्गेट 59 धावेचं. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि डाव सुरू झाला मैदानाच्या आत. अजूनही 58चा प्रवास या ठिकाणी बाकी आहे. ओव्हर द विकेट, ऑन साईडला आडवा बॅटने खेचला. बॉल चालला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर्स तिकडे उपस्थित आहेत. वेल स्टॉप. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. थर्डचा कॉल हो, डेंजर झोनला होत्या बॅटर. आणि 3 धावा या ठिकाणी झालेत पूर्ण. 3च्या मदतीनं स्कोर पुढे जातोय. आदरणीय एक युवा नेतृत्व त्या काळामध्ये राजकीय रणधुमाळीचं बिगुल वाजेल आणि त्यामध्ये आपल्या सेवेसाठी, जनसेवेसाठी राजकीय क्षेत्रामध्ये टाकलेलं पहिलं पाऊल किरणजी ठाकरे आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा हा युवा नेता चषक आपल्या भेटीसाठी आलाय. 2 बॉलमध्ये बनले 4. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं ना, जवळपास 14च्या पुढे आणि 15च्या खाली. ऑन साईडला फटका चांगला, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत मिड विकेटला. पहिल्या टप्प्यावरती बॉल स्टॉप केला जाईल आणि मी ते एक सिंगल. आदित्य वाकडेला ऑन द राईज शॉट खेळणं थोडंसं कठीण आहे. त्याचा वेग चांगला आहे, त्याच्याकडे बाउन्सर आहे. गुडलंड स्पॉटवरनं अगदी आपण पाहिले त्याचे टाकलेले बॉल उसळी घेताना दिसतात. उंचपुऱ्या शैलीचा तो गोलंदाज आहे आणि त्यातल्या त्यात त्याच्या वेगावरती आणि टप्प्यावरती त्याचं कंट्रोल चांगलं आहे. बट टप्पा चुकला की हे दोन्ही बॅटर्स तयार आहेत, वाट पाहतात मिस्टेकची आणि आता चुकलाय बॅटच्या अगदी पठ्ठ्यात आणि चाललाय मैदानाच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल दावाचार धावफलकावरती पुढे घेऊन जातोय. टीमची टोटल 4 ने पुढे जातीये. धावफलकावरती धावा 9 ऑन दी बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय.
अजून येणाऱ्या 2 बॉलमध्ये कमीत कमी 6 रन्स बॅटिंग टीमला हवेत, ज्या अनुषंगानं करंट रन रेट 2 बॉलवरती जर एखादी विकेट आदित्य वाकडे काढतोय, चांगला फिनिश आपल्या ओव्हर्सला तो करतोय, तर थोडासा दबाव नक्की वाढेल बॅटिंग करणारा टीम रिग्नेश इलेव्हन राहणारवरती. NK खांडवळचा हा अर्ध्या विकेटवरती होता, वेग ऍडजस्ट नाही झालाय, कॅचसाठी कॉल जरूर झाला होता, सिंगल झाली आहे पूर्ण आणि आता एकच मिळाला. आता एकच मिळेल, खूप वेगात आले बॉलवरती आणि एका धावेनं धावफलक पुढे जाताना 10 ऑन दी बोर्ड. एक सिंगल, तदनंतर 3, 4 झाले, तदनंतर एक सिंगल 5, तदनंतर चौकार 9, तदनंतर एक सिंगल 10. एकाच गणित कच्चं असू शकतं 11 जणांचं, कठीण आहे बाबा. 10 ऑन दी बोर्ड ना, पेनल्टी तुम्हाला होती ना, त्यांना नाही आहे. 10 धावा धाव फलकावर, बॉल तयार. आता फर्स्टला फटका, बॅटची लिडिंग एज आणि आखरी बाउन्सर ज्याचा होता इंतजार तो मैदानावरती टाकलाय आणि बिहाइंड द विकेट टिपला गेलाय झेल आणि फलंदाज या ठिकाणी होतात बाद. धक्का लागतोय या मॅच मध्ये, आपण पाहताय या ठिकाणी पहिला फर्स्ट विकेट डाऊन. न्यू बॅटर येतो मैदानावरती यशराज, टार्गेट 59चं. इथे ताबडतोड बॅटिंग एका तरी फलंदाजाला करावी लागेल. मला असं वाटत होतं 59चं रनचेस कदाचित या मॅचमध्ये राहुलच्या सोबतीनं किंवा भावेशच्या सोबतीनं मनीष येताना दिसेल, आज वन डाऊन कदाचित. बट जी स्ट्रॅटेजी रणनीती आहे त्याच रणनीतीनुसार पुढे चाललाय. राहुलचे प्रयत्न चांगले होते बट फारसं जास्त यश त्याला आज मिळालेलं नाही आहे. 3 बॉलमध्ये 2 धावेचं योगदान त्यानं दिलं, त्याची जाती विकेट. न्यू बॅटर यशराज मैदानाच्या आत, कॅप्टन ऑफ द टीम. अंतिम बॉल अजूनही आपण जर पाहिला त्याचा बाउन्सरचा वापर आणि त्याच्यावरती विकेट काढून थोडंसं डॉमिनेट केलं, ते म्हणजेच गोलंदाजी करताना आदित्य वाकडेनं पहिलं षटक त्याचं संपलं, धावा खर्च केल्या 10. तरी मी म्हणेल आदित्य थोडा महागडा ठरला. अजून मी म्हणेल चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे येत्या काळामध्ये आदित्य वाकडेकडनं. ते पोटेन्शियल त्याच्याकडे, लेंथ लाईनवरचं त्याचं कंट्रोल चांगलं आहे. अजून वेगामध्ये थोडासा वाढ करायचा असेल त्यासाठी सातत्यानं ज्या एक्सरसाइज आहेत ॲज अ फास्टेस्ट बॉलर, ज्या तुम्हाला प्रॅक्टिस अपेक्षित आहेत त्या तुमच्या कोचकडनं किंवा टीम्सकडनं सातत्यानं मिळायला पाहिजे इन फ्युचर. जसं ओमकार तारमाळेला आपण पाहिलं, येत्या काळामध्ये आदित्य वाकडे हे नाव देखील एक सुपरस्टार बनेल यात मात्र शंका नाही आहे. षटक संपले मैदानावरती, पहिला रन झाले 10, वेळ जास्त जातोय. फोल्डिंग टीम लक्षात घ्या, टाइमर सेट आहे. विथिन 15 मिनिट्स तुम्हाला ओव्हर्स टाकाव्याच लागतील, कारण संध्याकाळचं सत्र बॅडलाईटचा इम्पॅक्ट या मैदानावरती लवकर पडतो आणि ते अपील या ठिकाणी आपल्याला अजिबात स्वीकारायचं नाही आहे. टप्पा पडलाय, थोडंसं खाली राहिलाय. तुमच्याकडे जर तुरुपचा एक्का आहे ना, तर तुम्हाला तेव्हाच दाखवायचं आहे ज्यावेळी तुम्हाला त्याची गरज आहे. आणि या टीमचा तुरुपचा एक्का आहे मनीष, त्याला अजूनही जर मागे ठेवलं तरी मॅच 18-19च्या रनचेसला पोहोचेल आणि सध्या तिथपर्यंत 17पर्यंत तर सध्या पोहोचलंय, कारण पहिल्या षटकात 10 आलेत. अजून बाकी आहेत मैदानावरती, आपण पाहताय 59चं चेस तुम्ही करताय. टप्पा पडला, बाहेर निघाला बॉल, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स कोकाडवरती ऍड केली जाईल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक चाललाय 11 या आकड्यावरती. 11 ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावर. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज. ओव्हर नंबर 2 जयेश जोशी, पहिला डॉट टाकला जयेशनं, सुरुवात चांगली झाली आहे. आता फटका धमाकेदार, हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. ओ झाली आहे कॅच. काय झालं आज खांडवळ, जिथे हात लावेल तिथे सोनं. जसा बॅटवर आला ना, सर्वांना माहिती होतं चाललाय मिड विकेटच्या बाहेर, बट हा आत आलाय आणि काय झेल टिकलाय तिकडे सौरभनं आणि क्वालिटी कॅच तुम्ही पाहू शकाल. आजच्या दिवसातील जे तिन्ही अफलातून झेल आहेत ना, ते सौरभनं टिपलेत आणि काय झेल या ठिकाणी घेतलाय तो म्हणजे सौरभ आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. ओईटी आउट, ग्रेट कॅच आणि कॅमेरा वर्कचं देखील कौतुक व्हायला हवं. अप्रतिम कॅप्चर तिकडे करण्यात आलं. आउट, ओईटी आउट. फलंदाज बाद आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत सध्या तुम्हाला पाहायला मिळतात DJ गणेश. क्या बात है भाई. टीमची टोटल धावफलकावर 11 लॉस ऑफ 2. आणि आता मैदानावरती याला मनीष कदाचित थोडासा वेळ झालाय का, दबाव बनलाय, त्यातनं बाहेर काढायचं, कारण अजूनही रनचेस मैदानावरती फार मोठं, कारण जिंकण्यासाठी इथनं अजूनही धावा बनवायच्यात, त्या म्हणजे 48 आणि त्याच्यासाठी बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 48 धावा. यशराज आणि मनीषची जोडी
हे दोन्ही पाटील ब्रदर्स मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करतील त्याकडे नजर प्रत्येकाची लागली आहे. फटका चांगला होता बॅट्समन भावेशचा, बट रिझल्ट NK खांडवळ आज जहा भी जाए खांडवल का ही नाम है. रिझल्ट सगळे त्यांच्या बाजूने लागतात. विथ द बॅट विथ द बॉल जय हनुमान तालीम संघ सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे, जे उभारण्यात आलं आहे श्री सचिनजी वसंत ठाकरे सरपंच आणि त्या सोबतीनं किरण विनोद ठाकरे उपसरपंच रानोली यांच्या माध्यमातून. अतिशय सातत्यानं नवीन नवीन उपक्रम ही ग्रामपंचायत इथले पदाधिकारी सातत्यानं राबवत असतात. टप्पा पडलाय, खूप बाहेर निघाला हा देखील बॉल. अजून एक एक्स्ट्रा मेल मनीष पाटील. या मॅच मधला ना जिंकणं आणि हारणं त्यामधील अंतर आहे. जन्नत सिनेमा तुम्ही पाहिला ना, त्यामध्ये इम्रान हाशमीचं एक वाक्य, जीत की जंग और हार का मातम, जीत की जंग और हार का मातम, उस बीच का अंतर बेमिसाल होता है. तर बेमिसाल अंतर आहे सध्या या टीमसाठी. आणि त्यातल्या त्यात आज फिनिशर गणेश पाटील दुखापतग्रस्त आहे. त्याची भूमिका भरून काढावी लागेल एखादा बॅटर्सला. आता वाईट यॉर्कर आणि तो प्लॅन सक्सेस झालाय. अंपाच्या डिसिजनला करण्यात आलं चॅलेंज. मनीषने घेतला या ठिकाणी DRS. बॅटिंग टीम आपला रिव्ह्यू वापरतीये. जवळ आता टेक्निकल टीमकडे थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि पडल्यानंतर आत आला बॉल, हा फेअर बॉल आहे. अगदी वाईट लाईनला पिच झाल्यानंतर तिकडनं हलकासा आत आणलाय आणि त्यामुळेच आपण पाहता हा चेंडू डॉट. आणि त्यातल्या त्यात काय क्रिकेटचं नियम काय सांगतं, लाईन बिलॉंग्स टू अंपा. मेलबर्न क्रिकेटच्या माध्यमातून जी नियमावली येते त्याच्यावरतीच ग्रामीण टेनिस क्रिकेट देखील चालतं. टप्पा पडला, हा आता बाहेर आहे, खूप बाहेर आहे. आता एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडली जाईल. एक अतिरिक्त धावेनं स्कोर पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 धावा बनवायच्यात. मैदानावरती धावा 59. अजूनही 46चा एक मोठा प्रवास या मॅच मध्ये बाकी आहे. गोलंदाज तयार जयेश जोशी. आता स्विच हिट खेळत होते. बॅटचा फ्लो फार लवकर आला, तितकाच वेगात आला होता बॉल आणि आला अजून एक डॉट, अजून एक डॉट. आणि पूर्णपणे आता प्रेशर दबाव या मॅच मध्ये बनलाय. आणि आता रिग्नेश 11 रहाणाळवरती प्रेशर टाकताना आधी आदित्य वाकडे आणि तदनंतर जयेश जोशी हे दोन्ही स्ट्रायकर्स बॉलर्स आज खतरनाक खेळत. आणि त्यातल्या त्यात अजून एक काय, ज्या फलंदाजांना 6 बॉल 6 षटकार मारले त्याच्या वाट्याला बॅटिंग देखील आली नाही तरी देखील 59चं टार्गेट उभं केलं. हे NK खांडवळचं टीम युनिट आहे. ऑन साईडला पुल केलं, हा पण जॅक डीप मिड विकेटला फिल्डर. एक सिंगल झाली पूर्ण. रनआउटची संधी, वेळेवरती याला नकार, त्याला दिला मनीषनं होकार जो होता डेंजर झोन मध्ये. एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. 14 धावा धाव फलकावर, 14 ऑन बोर्ड. एखादा मोठा फटका पाहिजे. जर या बॉलवरती विकेट नाही येते तर प्रेशर बनेल, दबाव वाढेल. ऑन स्ट्राईक कॅप्टन आहे यशराज जो नंबर 3 वरती आलाय. अजूनही स्ट्राईक त्याच्या वाट्याला आली नव्हती. पहिला बॉल फेस करतोय आणि तो पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला, कारण लिगल नाही आहे. हा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जात आहे. टीमची टोटल 15, अजूनही बनवायच्या 44 आणि 9 बॉलचं षटक आतापर्यंत पाहायला मिळालं. म्हणजे तब्बल व्हाईट बॉल जर आपण टॅली केले ना, तब्बल टाकले 4 एक्स्ट्रा झालेत. पण गोलंदाजी चांगली राहिली आहे. ज्या मॅचच्या रिक्वायर रन रेटला वाढवण्याचं काम केलं. समोर लॉंग ऑफ नाही, आउटफील्ड फास्ट, एक्स्ट्रा कव्हर हो पोहोचलाय. वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मिळतील धावा. या ठिकाणी 2 पहिल्या षटकात आल्या होत्या 10. या ओव्हरमध्ये जरी 4 वाईट बॉल आले तरी देखील धावा जर खर्च करताना आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. टीमची टोटल 17. फक्त आणि फक्त या ओव्हर्समध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रन्स खर्च करण्यात आलेत, त्या म्हणजे 7. आणि 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 17ला 2 बाद रिग्नेश 11 रहाणाळ NK खांडवळच्या विरुद्ध. 12 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे आणि 12 मध्ये बनवायच्यात 42. NK खांडवळ एक अपेक्षा तुमच्याकडून आहे विनोद दादा, तुम्ही स्वतः एक चांगले लेजंडरी प्लस आहात. संध्याकाळचं सत्र टीम मॉडेल थोडी कमी करा. 5 मिनिटं एका ओव्हर्सला दिली जातात, त्याचा वापर करून लगेचच क्रिकेट खेळा. 12 मध्ये 42. चला 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जाईल. थोडीशी दुखापत तिकडे खेळाडूला होतीये, आय थिंक जयेश जोशीला. खंडवळ आणि त्या सगळ्या परिसरातील खेळाडू तुम्हाला खेळताना या टीम मध्ये पाहायला मिळतात. भिवंडीतून देखील अनेक तारे सितारे या टीम मध्ये आहेत. टीमची टोटल 12 मध्ये बनवायच्यात. या ठिकाणी आतापर्यंत 42 धावा.
चांगलं टेलिकास्ट आज पाहायला मिळालं ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. सर्रास आज देखील 2 स्पर्धा ही टीम कव्हर करते. अनेक सारे सेटअप पूर्णपणे बिझी असतात सध्या लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीमचे. त्यापैकी जे काही क्वालिटी विथ क्लॅरिटी ग्रामीण टेनिस क्रिकेट फाउंडर आणि CEO आहेत त्याचे तेजस आज साळुंके आपल्या सोबत आहे. आणि साळुंके नेहमी नवीन नवीन शोध लावत असतो विथ डॉक्टर सारिका. टीमची टोटल धावफलकावरती 17, 12 मध्ये बनवायच्यात 42, 42. बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर. हा फटका लाजवाब आपला सिग्नेचर शॉट आणि त्याच्यावरती झाले कत्तल. आली विकेट. फलंदाज बाद. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. NK खांडवळ ट्रॉफीच्या दिशेनं. काय झेल टिपलाय अप्रतिम. आणि समीकरण 11 बॉल 42, 11 चेंडू 42 धावा. मनीष पाटील आज बॅट थोडीशी नाराजच राहिली. जास्त काही मोठा डाव आला नाही आहे. बट एक मोठं नाव टेंभवली, त्याच टेंभवलीला बिलॉंग करतो. लवकरच येते द केक क्राउन फॅक्टरीच्या माध्यमातून. येत्या काही दिवसानंतरच डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट 1 लाख रुपयाचं तब्बल एक भलं मोठं पारितोषिक. परेश गोराटकर, प्रशांत गोराटकर पुरस्कृत केक क्राउन कंपनी ऑर्गनाइज बाय जनुमान टेंभवली. एक मोठा डे नाईट धमाका तुम्हाला पाहायला मिळेल टेंभवलीच्या ऐतिहासिक मैदानावर. टप्पा पडला, बाहेर निघाला, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. समीकरण बदलत आहे. 11चा खेळ बाकी आहे. रन्स त्यामध्ये पाहिजे मैदानावरती 40. 11 बॉल 40 धावा या मॅच मध्ये अपेक्षित आहेत. अकरा मध्ये 41 पाहिजेत. 42चं रनचेस होतं. चला फास्ट खेळा, थोडा वेळ जास्त जातो प्लीज. अतिशय सुंदर पहिला दिवस आजचा राहिला. भावेश ठाकरेने पाहिलेली सगळी स्वप्न सत्यामध्ये साकार होत असताना या युवा नेता चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल या ठिकाणी ॲड होती. एका सिंगलला स्कोर पुढे जाल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर पोहोचलाय 19. 10 बॉलचे खेळ बाकी आणि 10 चौकार मारायचे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. एक मोठं रनचेस. भिवंडीच्या क्रिकेटमध्ये अशा अनेक रनचेस आजवर साक्षात पूर्ण होताना आपण पाहिलेत. टप्पा पडला, हा देखील वाईड आहे. बॅटर्सच्या रेंजपासून दूर ठेवायचा हा एक मास्टर प्लॅन घेऊन विनोद पाटील आणि NK खांडवळ मैदानावरती उतरली आहे. एक्स्ट्रा झाले चालतील बट मोठे फटके द्यायचे नाही आहेत कारण समोर इन्व्हेस्ट मोठी आहे. 59 तुम्ही डिफेंड करताय. 1-2 वाईट बॉल आणि जर त्या सोबतीनं एखादे 2 डॉट आले तर ते एक्स्ट्राच कव्हर होतात. या माइंडसेटनं मैदानावरती उतरले. 6 वाईट बॉल आतापर्यंत सेकंड इनिंगमध्ये आलेत. आजच्या पूर्ण दिवसातील या सर्वाधिक जास्त एक्स्ट्रा रन्स आहेत. बॉल तयार. हा फुल टॉस आणि कनेक्शन व्यवस्थित ठीकठाक नाही आहे. लॉंग ऑनला झेल मात्र अप्रतिम टिपला आदित्यनं. फलंदाज होतात बाद आणि अजून एक जाते विकेट. 20ला 4 बाद. रिग्नेश 11 रहाणार. एक धक्के मैदानावरती लागतच चाललेत आणि थोडासा सामना आता एकतर्फा होतोय की काय त्याची चर्चा मैदानावरती सुरू झाली आहे. भिवंडीच्या इमर्जिंग क्रिकेटमध्ये देखील रँकिंग अगदी महत्त्वाची असते. सध्याच्या घडीला रँक नंबर 1 वरती जर आपण पाहिलं तर टीम टॉप करते इमर्जिंग क्रिकेटमध्ये. बालाजी स्पोर्ट्स अतिशय चांगलं क्रिकेट ती टीम सातत्यानं खेळताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि सूर्य सध्या अस्ताला जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. संध्याकाळचा अस्ताला जाणारा सूर्य सोबत कोणाला घेऊन जायले आणि उद्याची येणारी सकाळ आनंद कुणाला देऊन जाल. येणारे काही बॉल मैदानावरती आपल्याला सांगतील. उरत्या पाखराला कधी परतीची तमान असावी. नजरेत सध्या नवी दिशा असावी. घरडे केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द ती मनामध्ये असावी. आणि मिड विकेटच्या बाहेर हा आला क्लिअर अँड क्लीन 6. 6 धावा. 33. येत्या 2 बॉलमध्ये 2 आले तर मॅच ऑन होईल आणि 2 मध्ये 1 चांगला टाकला तरी देखील सामन्यामध्ये पारडं टीम NK खांडवळचं भारी होईल. आज खांडवळनं फिल्डिंगमध्ये, बॅटिंगमध्ये, गोलंदाजीमध्ये सगळीकडे चुणक दाखवली आहे. क्वालिटी लेवल ऑफ द क्रिकेट काय असतं
आज ते NK खांडवळ या स्पर्धेमध्ये खेळली आहे. आज 6 बॉल 6 षटकार देखील NK खांडवळच्या भावेश शेलारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 48 धावेची एक झुंजार पारी भावेश शेलारच्या बॅटमधून आली. टप्पा पडलाय, थोडंसं खाली राहतोय बॉल. डॉट बॉलची होती समाप्ती आणि आता 7 मध्ये 33 म्हणजे प्रत्येक बॉलवरती आता तुम्हाला षटकार चौकार या ठिकाणी खेचा वेस लागतील, कारण ते गरजेचे आहेत सध्या या मॅचच्या दृष्टिकोनानं. सात मध्ये 33 बॉल तयार बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला क्रॉस बाटेट, एक सिंगल, सेकंडचा कॉल, एकच मेल आणि आता 6 मध्ये बाकी आहेत 32. जे केलं होतं NK खांडवळच्या भावेश शेलारनं आता तो कारनामा करून दाखवावा लागेल एखादा बॅटरला, कारण आता 6 बॉल 32 रनचेस, युवा नेता चषक आणि क्वालिफायरच्या दिशेनं टीम NK खांडवळ जाताना सध्या तरी आपल्याला दिसतीये. सत्तावीस धावा धावफलकावर. विकेट्स गेलेले आहेत आतापर्यंत 4. तीन षटकांचा खेळ. शेवटचं अंतिम षटक आणि 32 धावेची या मॅच मध्ये गरज. ISPL सारखा फॉर्मॅट, स्ट्रीट टू स्टेडियम. सहा बॉल आणि 32. पहिला तर आलाय नटराज स्टाईल, भिरकावून दिला बॉल, फाइन लेग, बाउंड्री लाइनच्या बाहर. धूप भी जिंदा, शाम भी जिंदा, बीच मैदान के अंदर मुकाबला खत्म नहीं हुआ दोस्तों. रिग्नेश 11 रहनाल का संघर्ष भी जिंदा. हा आलाय पहिला षटकार. 6 ऍड झालेत. ओमकारचं स्वागत झालं षटकारानं. बालगोपाल सोनाळेसाठी खूप चांगलं क्रिकेट सध्या ओमकार खेळतोय. 5 मध्ये रन्स या ठिकाणी आता बाकी आहेत, त्या म्हणजे 26. 5 चेंडू 26 धावा. एखादा मॅजिक, एखादा मिरॅकल या ठिकाणी होणार का? आता मोठा फटका सजवायचा होता. सिंगल तर मिळाली आहे, 2 धावा वाचवल्या तर मॅच टर्न होईल फिल्डिंग टीमच्या बाजूनं. इथे सेकंडचा कॉल व्हायलाच पाहिजे होता, कारण तुम्ही 5 मध्ये 26 चेस करताय. आउट तर आउट, बट ट्राय डोंट क्राय ज्याला म्हटलं जातं ना, त्या पॉलिसीवरती खेळायला पाहिजे होतं. जरी विकेट गेली असती तर कदाचित गणेश येऊन 4 मध्ये 4 मारू शकला असता. आता 4 मध्ये मात्र बाकी आहेत 25. आता कंपल्सरी चेस, त्याच्यामुळे फक्त 4 लिगल डिलिव्हरीज मैदानावरती टाकायच्यात. त्यातून एखादा डॉट आला तर कहाणी क्लोज. हा फटका तर सुंदर. 4 मिळतील की 1. क्षेत्ररक्षण चांगलं झालं डीप लॉंग ऑनला. एकेरी धाव त्या ठिकाणी मिळती आहे आणि समीकरण मैदानावरती उरतंय ते म्हणजे 3 बॉल 25 धावा. आता औपचारिकता फक्त 24 धावा 3 मध्ये, औपचारिकता फक्त बाकी आहे. एक गोष्ट आवर्जून सांगेल, आदित्य वाकडे हे नाव येत्या काळामध्ये चर्चेत तेव्हाच राहील जेव्हा आदित्य अजून मेहनत करेल. इन फ्युचर त्याला खूप गरजेची आहे. एक फ्युचरमध्ये टेनिस क्रिकेटचा स्टार बनायचं ना, तर आदित्य वाकडेला अजून त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगावरती स्पेशली काम करावं लागेल. सातत्यानं तुम्हाला सिमेंट विकेट भिवंडी मिळतील, पण भिवंडीच्या बाहेर तुम्ही जाल त्यावेळी मातीच्या विकेट्सवरती देखील तुम्हाला खेळावं लागेल. थोडंसं व्हेरिएशन येणं आदित्य वाकडेच्या गोलंदाजीमध्ये ते देखील खूप गरजेचं आहे. येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत आणि का चर्चा करतो आपण आदित्य वाकडे या नावाबद्दल, तर क्षमता या नावामध्ये. आमने लोणारच्या क्रिकेटला येत्या काळामध्ये जसं सध्या भालेकर रिप्रेझेंट करतोय, तसं तुम्हाला अगदी रिप्रेझेंट करताना आदित्य वाकडे देखील पाहायला मला. फक्त थोडंसं बाहेर जाऊन क्रिकेट खेळणं ते देखील येत्या काळामध्ये त्याच्या ग्रामीण टीमला इम्पॉर्टंट आहे. फटका ओव्हर द बॉलर हेड, आदित्यच्या नावाची चर्चा आणि आदित्य वाकडेनं टिपला त्या ठिकाणी झेल. हे होतं ज्यावेळी तुमचे स्टार सुरू असतात. क्रिकेट देखील सांगतं की हो हाच खेळाडू आहे, चला क्रिकेटच्या मैदानाला मोठं बनताना पाहायचं आहे. आणि नशीब तेव्हाच साथ देतं ज्यावेळी लॉयलिटी, प्रामाणिकपणा तुमच्या क्रिकेटमध्ये असतं
आणि या क्रिकेटच्या मैदानावरती अजून प्रचंड मेहनत ज्यावेळी आदित्य वाकडे करेल त्यावेळी तो देखील एक सितारा घडताना तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानावरती चालेल, चला थोडं लवकर. सोहम येतोय, टिंबवलीचा सुपरस्टार. आताच अलीकडच्या काळात झालेली रॉकी ग्रुपची स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती खूप चांगलं प्रदर्शन दाखवलं सोहमनं. प्रतीक पाटील आणि त्याच्या टीमसाठी खेळताना सध्याच्या घडीला भिवंडी विभागात अनेक टीम्स व्यावसायिक पुरस्कर्ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सातत्यानं अनेक नवे नवे संघ भिवंडी विभागातून उतरतात. मग त्यामध्ये जेपीची टीम असेल, त्यानंतर केवलचा संघ असेल, भावेश पवारच्या टीम्स असतील, वेगवेगळ्या फॉर्मॅटमधनं भिवंडीचं सध्या व्यावसायिक क्रिकेट खेळताना हे सगळे तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळतात. बॉल तयार, हा फुलटॉस आणि सोहमचा फटका फसला. सोहमचा फटका या ठिकाणी फसला होता, झेल नाही झाला, एक सिंगल मिळते आणि स्ट्राईक पुन्हा एकदा मिळेल बॅटर्सला. आणि समीकरण मैदानावरती आता थोडंसं क्लोज होताना 1-22 NK खांडवळ वी लाईक लिव्ह इन टॉप काय खेळलाय आज सुजित पाटील यांचा NK खांडवळ संघ. हा फुल टॉस आणि एकच सांगितलंय आज NK खांडवळनं, उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है और NK खांडवळ को था ये भरोसा हमारे हौसलों के सामने आसमां भी थोड़ा पानी कम है. अभिनंदन बॉयज, वेल प्लेड. एकदा जोरदार टाळा होऊ द्या NK खांडवळ साठी जे क्वालिफाय झालेत युवा नेता ट्रॉफी राजनोलीच्या अंतिम मेगा फायनल मध्ये. अभिनंदन. चला मॅन ऑफ द मॅच देऊयात लगेचच सौरभ पाटीलला, ज्यानं बनवल्या धावा 20 आणि NK खांडवळ आलिया रिचिंग मेगा फायनल. मॅन ऑफ द मॅच साठी या बी फास्ट